महाराज हो चला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सदर प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत ही सध्या अजूनही चालू आहे। अहवाल अजूनपर्यंत प्राप्ती नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु सदर चौकशी ही अजून गतीने केली जाईल। आणि अध्यक्ष महोदय जे काही विक्टिम होत्या त्यांचं सुसाईड झालं असं त्यांचं अगोदर म्हणणं होतं, परंतु नंतर आता प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर येत आहे की त्यांचे वडील जे आहेत ते त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। त्या याचिकेमध्ये त्यांनी ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत त्या अपडेट प्राप्त झाल्याच्या नंतर त्यानुसार कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ती कारवाई करू। महोदय एकच छोटा विषय मंत्री महोदयांना फक्त आठवण करून देतो। अध्यक्ष सुप्रीम कोर्टचा अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जजमेंट आहे की अशा पद्धतीच्या बलात्काराचा आरोप जेव्हा होतो तेव्हा संबंधित जे काय ज्यांच्यावर आरोप होतो त्याला तात्काळ अटक करायला लागते मंत्री महोदय, आणि त्याची चौकशी करायला काल अध्यक्ष महोदय दिशा साल्यांच्या वडिलांनी सतीश साल्यांनी जे काय आरोप केलेले आहेत, माझं म्हणणं आहे की अन्य लोकांना एक कायदा लागतो ना अध्यक्ष महोदय, करावा ना अध्यक्ष महोदय, एवढीच विनंती आहे, करा तुम्ही। मंत्री महोदय नितेश राणे साहेब ज्याप्रमाणे सन्माननीय राज्यमंत्री महोदयांना सांगतायत त्याच्याशी मी सहमत आहे। जो सामान्य माणसाला नियम आहे तोच नियम मंत्र्याला माजी मंत्र्याला असला पाहिजे। मंत्री महोदयांनी त्याच्या आरोपीला तात्काळ अटक करावी, अटक करून त्याची चौकशी करावी। अध्यक्ष महाराज केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली। अध्यक्ष महाराज ही घटना 8 जून 2020 ची घटना डिसेंबर 2022 मध्ये एसआयटी नेमली अध्यक्ष महाराज। आता आपण मार्च 2025 मध्ये आहोत, साधारणतः घटना होऊन 4.5 वर्ष झालेली आहेत, अजूनही एसआयटी चौकशी करते असं ते म्हणतायत। किती दिवसांमध्ये एसआयटीचा निष्कर्ष आणि अहवाल हा जनतेच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज, हा माझा थेट प्रश्न आहे। किती दिवसांमध्ये एसआयटीचा अहवाल आणि निष्कर्ष हा जनतेच्या समोर मांडणार, हा माझा थेट प्रश्न आहे अध्यक्ष महाराज। चला लक्षवेधी बरं, आता आपण फक्त 1 तास लक्षवेधी घेणार आहोत। 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत लक्षवेधी घेऊ। आपल्याकडे जवळजवळ 18 लक्षवेधी आणि सकाळच्या 2 अशा मिळून 20 लक्षवेधी आहेत। आपण जास्तीत जास्त 5 मिनिटं एका